बघितलं तर कायम फ्रेश असतात. मला असं वाटतं की त्यांचे जे इंस्टाग्रामचे फॅन आहेत ते पण माझ्याबरोबर अग्री करतील याच्यावर. पुढचा प्रश्न माझा इंस्टाग्रामचाच आहे. धन्यवाद. इंस्टाग्रामची सुरुवात कशी झाली आणि आज तुम्ही इंस्टाग्रामवर म्हणजे आपण म्हणू छाग आहे. सोलापूरचं एकमेव आय थिंक डॉग बोर्डिंग फॅसिलिटी आहे जी इंस्टाग्राममध्ये जेन्युइन ऑर्गॅनिक फॉलोअर्स आहेत आणि भयंकर प्रेम त्यांच्या कॉमेंट सेक्शनमध्ये दिसतं बरं का. कशी सुरुवात झाली का? इंस्टाग्राम, मी एकदम गावरान माणूस. पहिलं माझं स्वतःचं सांगतो, मी एकदम गावरान माणूस. मला हे असलं तुमचं फेसबुक इंस्टाग्राम काहीही येत नव्हतं. पण मी नामस्मरण करायचो तर मला 1-2 दीदीने म्हटलं की दादा तुम्ही इंस्टाग्रामला चालू करा की काय होतं आहे, तुमचा आवाज छान आहे, इंस्टाग्रामला बोला. आणि स्वामींच्या आशीर्वादाने मी ती सुरुवात केली. आणि ही दीदी मला आवडायचं कारण हिचं नाव स्वामीनी असल्यामुळं मला ते स्वामींसारखंच वाचलं म्हणून आमची मैत्री झाली आहे की नाही. आम्हाला पोरी नाहीत, ही आमची मुलगी आहे. आणि इंस्टाग्रामवर मी आलो, मुलाला विचारणार अरे हे कसं करायचं काय करायचं. आणि ते करताना कधी कधी तो मला रागवून सांगायचा एवढं लक्षात येत नाही का. मग हळूहळू मी शिकलो आणि काही नाही अगदी साधे साधे व्हिडिओ मी करायला लागलो. तर आज मला अभिमान आहे माझ्या वयाचा पण आणि मी करतो त्या कामाचा पण. मी डॉग हॉस्टेल चालवतो. तर माझ्याकडं हॉस्टेलिंगसाठी म्हैसूरपासून सुद्धा काही डॉग आलेले आहेत. म्हैसूर, परभणी, हैदराबाद, पुणे, मुंबई इथून माझ्याकडं डॉग हॉस्टेलिंगला येतात. फक्त सोलापुरातले सोलापुरात येत असतील, पण माझ्याकडं आउट ऑफ सोलापूर किंवा आउट ऑफ कंट्रीसुद्धा माझ्याकडं म्हणजे बाहेर देशातले सुद्धा डॉगची विचारणा होती की भारतात आल्यावर आम्हाला तुमच्याकडं ठेवायचं आहे किंवा आपल्या सोलापुरात आल्यावर सोलापूर भागात आल्यावर अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर, पंढरपूर जाताना मुंबई पुण्याचे लोक माझ्याकडं डॉग ठेवून देवदर्शनाला जातात आणि त्या श्वानांची सेवा करायची मला संधी मिळते. आणि इंस्टाग्रामला माझं पेट्स पॅराडाईज डॉग हॉस्टेल म्हणून पेज आहे आणि माझे साधारण 9,300 वगैरे फॉलोअर्स आहेत. मी अगदी छोटासा माणूस आहे पण आत्ताच्या आत्ता फॉलो करायचं आहे. नक्की फॉलो करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. आणि मी डॉग कसं सांभाळतो, मी निसर्गात रमणारा माणूस आहे. मी माणसापासून खूप लांब असतो आणि प्राण्यांच्या आणि निसर्गाच्या प्रत्येक की आम्ही चिमणींचे घरटेसुद्धा कधी काळी चिमणीचे घरटे माणसांनी उद्ध्वस्त केले. मग आपण आता चिमणींच्या घरट्यासाठी सुद्धा हजारो घरट्यांचं वाटप केलं आणि तिथून आता चिमण्यासुद्धा सगळीकडे दिसायला लागल्या. इथेच मी आत्ताच एक बघितली. नाही आधी दिसायच्याच नाही. जेव्हा आम्ही शाळेत मोबाईलमुळं त्यांचं ती पिढी नष्ट झाली. पण पुढची पिढी स्ट्रॉंग आली आणि आता तुम्हाला सर्वत्र दिसायलेत. आणि मीच नाही, माझ्यासारखे आता प्रबोधन झाल्यामुळं खूप जण ते करतायत. बरोबर. आणि मला त्या सगळ्यांचाच अभिमान आहे. तुमचा एक आवडता व्हिडिओ म्हणजे माझा तरी म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे त्या डॉग्सला भरवता. ओके. आय थिंक प्रत्येक मिडल क्लास फॅमिली ज्यांच्याकडे डॉग आहे त्यांची आई त्या डॉग्सला भरवते. ह्याला नकार देण्यात काही मतलब नाही आहे कारण मी सुद्धा भरवते. कधी कधी करतात. आता डॉग्स नखरे करण्यामध्ये एकदम तरबेज झालेले आहेत. ते इमोशन्स जसे मिमिक करतात तसे नखरेही मिमिक करतात. खात नाहीत कधी कधी आणि खाणं आवश्यक असतं. ह्याच्यात 2 मतं आहेत की खूप जण म्हणतात तुम्ही त्याला सवय लावू नका. मी तर म्हणतो माझ्याकडे 1980 साली पमेरियन होतं ज्याचं वय म्हणजे 0 पासून 10 पर्यंत तो माझ्याकडे होता. तर मला 10 वर्ष मला त्याला मी घास भरवले आणि 10 वर्षात तो कधी आजारी पडलं नाही किंवा काय माहीत नाही. आणि बहुतेक ज्यांच्याकडं पमेरियन आहेत त्यांना प्रत्येकाला अनुभव आहे की पमेरियनला घास भरवावं लागतं. लोक म्हणतात नाही त्यांना डायजेस्ट होत नाही. काय नाही, व्यवस्थित डायजेस्ट होतं. आणि हे शेवटी कसं असतं, मुलं 9वी-10वीत असताना डॉग पाळतात, पुढं ते शिक्षणासाठी बाहेर निघून जातात आणि आई वडील जी आई नको म्हणत असते तेच त्या कुत्र्याला लेकरासारखं सांभाळून घास भरवती आणि त्यांच्याकडे वेळ असतो ते घास घालतात. त्यामुळं कुणीही मी म्हणत नाही की असं म्हणू नका की घालू नका वगैरे. हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. आणि माझं पण आता दररोज तर पॉसिबल नाही आहे पण कधी कधी मी दही भात कालवलं की सगळं येऊन बसतात समोर आणि
ते अगदी नंबर प्रमाणे 1 नंबर हिला 2 नंबर हिला 3रा नंबर अगदी तिसरी लगेच पुढे येते हे माझं, आणि ते बरोबर तोंड उघडतात. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, पण हे फॅक्ट आहे की ते मी करतात. म्हणून करा. कुठल्याही प्राण्याला प्रेमाचं तुमच्यात जसं लेकरांना गरज असते प्रेमाची, तशीच त्यांना पण असते. पण अजून एक सांगतो की लाडानी लेकरं वाया जाऊ नये ह्याची पण काळजी घ्यावी लागते. डॉगमध्ये शिकण्याचं वय वर्ष 4थ्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत शिकायचं वय असतं. ते तुम्ही सांगितलेलं शिकू शकतात. आणि नाहीतर काय, नाही आम्ही त्याला मुलासारखं सांभाळतो, आम्ही त्याला रागवत नाही. आपण मुलांनासुद्धा रागवत होतो. फटका सिस्टीम हवीच आहे. शाळेतसुद्धा जोपर्यंत छडी होती तोपर्यंत शिस्त होती, पण नंतर सगळं जग बेशिस्त झालं. छडी गायब झाली आणि जग बेशिस्त झालं. तसंच ह्यांना फटका, मी म्हणतो ना, त्यांना वेदना होईल असं मारायचं नाही. फटका म्हणजे तुम्ही पेपरचा कापडाचा फटका दिला, त्यांना भीती पाहिजे. नाही तर एकदा त्यांनी तुम्हाला ओळखले की बाबा माझा ओनर मला काही करत नाही, काही केलं तर ते मग त्या चुका कायम करू शकतात. त्यांच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट लवकर होती. तुमचं 1 महिन्याचं म्हणजे 1 दिवसाचं बाळ, 1 महिन्याचं बाळ आणि 1 दिवसाचं डॉग ह्यांचं वय सारखं असतं. मग तुम्हीच ठरवा की तुम्हाला आयुष्यभर 15 वर्ष बेशिस्त लेकरू सांभाळायचं का शिस्तीत वाढलेलं आदर्श लेकरू सांभाळायचं. खोड्या करायला पाहिजेत, खोड्या करतात. झाडं तोडतेत, माझ्याकडं खूप झाडं आहेत, माझे झाडं तोडतेत, माती खातेत. हे सगळे लक्षणं माती वगैरे खात असेल तर आठवा, तुमचंही बाळ असेल तर ते लहानपणी माती खातं. का बरं खातं? त्याला जंत झालेलं असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी कारण असतं. आता खूप जण बाहेर गेलं ना, डॉग गाईचं शेण वगैरे खातं. मग आपण त्यावेळेला मारतो. पण निसर्गात कसं आहे, ते शेण वगैरे खातं, त्यांना ते इतर गोष्टीसाठी ते उपयुक्त आहे म्हणून खाल्लं जातं. किंवा झाडाचे पानं, टणटणीचं झाड तुम्हाला सगळीकडे, गवत खातात. टणटणी म्हणून एक झाड आहे जे सगळीकडे आहे. तर त्या टणटणीचे पानं जसं शेळी चरती तसं हे खातात. त्याच्याने त्यांचं वेदनाशामक आहे ते, आणि पेन किलर म्हणजे वेदनाशामक पेन किलरचंच काम करते. बघितलं पारिजातकाची पण पानं खातात. हो ते अशी चरचरीत असतात. करेक्ट. मग खातात, पण म्हणजे टणटणीचं पण तसंच चरचरीत पान आहे. त्याला एक वास असतो, हो, एक उग्र वास असतो. पण खातात डॉग्स. जसं गवत पण कुठे दिसलं की खातात. ते खाऊन उलटी करतात. त्यात काही घाबरायचं काही नाही. या गोष्टी सगळ्या घडणाऱ्या साध्या गोष्टी आहेत. फक्त आपलं निसर्गाकडे लक्ष नसतं. रस्त्यावरच्या कुत्र्यांना काहीही मिळत नाही पण ते छान जगतात. पण असं नाही की झाड जंगलात असेल तर पाणी लागत नाही. नाहीतर माझं ऐकून तुम्हीच म्हटलं होतं कुत्र्यांना इंजेक्शन द्यायची गरज नाही. तसं नाही. झाड जंगलात असेल तर पाणी लागत नाही, पण झाड कुंड्यात लावलं तर त्याला पाणी घालावं लागतं. तुम्ही एखादा डॉग घरात आणला तर त्याचं संगोपन व्यवस्थित करावं लागतं. रेबीज, गॅस्ट्रो आणि डिवर्मिन हे सगळं करणं गरजेचं आहे. फक्त आहार दिला म्हणजे होत नाही. आणि अजून एक सांगणं, रेबीज हा खूप जणांचा समज आहे की कुत्रं चावल्यावरच रेबीज होतो. तर तसं नाही. तुम्ही स्वयंपाक करताना तुमच्या हाताला विळी लागलेली असेल, जखम झालेली असेल, किंवा पेन्सिल खूर करताना वगैरे जखम झाली आणि कुत्र्यांनी तुम्हाला प्रेमाने जरी चाटलं तरी रेबीज होऊ शकतो. पण प्रत्येक डॉगमध्ये रेबीज असतो का? नाही. पण तुमचा कुत्रा बाहेरच्या कुत्र्यांच्या संपर्कात जात असेल तर रेबीजचे चान्सेस असतात. असं काहीही घडलं तर पाण्याचा नळ चालू करा, कपड्याचं साबण घ्या आणि त्या जखमेवर खोड रबर, वहीवर आपण एखादं चित्र खोडताना खोड रबर घासतो ना, तसं साबण घासा 10 मिनिट आणि त्याच्यानंतर रेबीजची लस देऊन घ्या. पूर्ण व्हॅक्सिनचा कोर्स करा. हे सगळ्यात महत्त्वाचं ॲनिमल लव्हरसाठी. आय थिंक प्री शॉट वगैरे घ्यायला पण आजकाल खूप जण सांगतात की ज्यांच्याकडे डॉग्स आहेत तुम्ही प्री शॉट घ्या. काही हार्मफुल नाहीये त्याच्यामध्ये. ज्यांच्याकडे डॉग्स असतात, कारण कधी कधी आपल्याला लागलं, कधी कधी लक्षात सुद्धा येत नाही, त्याच्यामुळे काही होऊ नये. जसं काकांनी म्हटलं, प्रत्येक डॉगमध्ये नसतो, हेही खरं आहे. पण प्री शॉट घेणं म्हणजे मी रेकमेंड करेन की प्री शॉट घ्या ज्यांच्याकडे. धनुर्वाताची लस आणि रेबीजची लस ही घ्यायलाच पाहिजे. बाकी तर काय आता सगळे ह्याच्यामुळं काय मोबाईलमुळं हुशार झालेले आहेत. त्यामुळं नाहीतर काका बोर करायला असं होत आहे.
हे आता जो हॉस्टेलिंग आपण जे डॉग बोर्डिंग फॅसिलिटी म्हणतो, ह्या प्रोफेशनसाठी ही प्रोफेशन म्हणून कितपत आपण म्हणू की बाबा यंग लोकांना हे जमेल? हो. काय ह्याचे आपण 101 म्हणतो ना, काय रिक्वायरमेंट्स असू शकतात की हे नीट पहिली करता येईल? गोष्ट, प्रोफेशन म्हणण्यापेक्षा ॲनिमल लवर म्हणून असेल तर हे तुम्हाला खूप लवकर जमेल. जर तुम्ही प्रोफेशन म्हणलं तर माणूस फक्त फायदाच घेतो, बरोबर. आणि मी या विरोधातला आहे. मी फायद्यापेक्षा सेवा असा शब्द वापरायला बघतो. जर तुम्ही सेवा म्हणून केलात तर तुमचा फायदा भरपूर आहे. आणि सेवा का, की तिथं स्वच्छता. जर तुम्ही देवाची जरी सेवा करायचं म्हटलं तरी त्याला रोज धुवावं लागतं आहे, पुसावं लागतं आहे, फुलं व्हावं लागतात, ही सेवा झाली. नाही तर नुसतं देव घरात आणून ठेवले तर ते काय म्हणतो, प्रोफेशन झालं, म्हणतो काय, दिखावा झाला. देखावा. तर तुम्हाला जर हे करायचं असेल तर खूप चांगलं कार्य आहे. आणि ह्याच्यात माझ्याकडं पिंजरा प्रकार नाही आहे. नाहीतर आजकाल आहे काय नाही, ते घ्यायचं आणि कोंबड्या पिंजऱ्यात टाकल्यासारखं पिंजऱ्यात टाकायचं, खोराड्यात टाकल्यासारखं. मी मुक्तपणाने डॉग सांभाळतो, हे माझं वैशिष्ट्य आहे. आणि माझं सांगणं जर म्हणताल की ह्याच्यात काय काळजी घ्यावी, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता. की तिथं युरिनचा वास नाही यायला पाहिजे, लॅट्रिन केलेला वास नाही यायला पाहिजे. जेव्हाच्या तेव्हा त्याची योग्य विल्हेवाट लावली जायला पाहिजे. नाहीतर आपला घरातला कचरा घाण उचलायची आणि भिंतीच्या बाजूला टाकून द्यायची, तर त्याला स्वच्छता म्हणत नाहीत. त्याच माशा त्या घाणीवर बसतील, आपल्या अन्नपदार्थावर बसतील. आणि डॉगला जे जेवणाची भांडी देता ते त्याच्या जेवण झाल्यावर स्वच्छ धुवून वगैरे ठेवा. जसं तुम्ही तुमचं भांडं जेवायचं स्वच्छ घेता तसंच प्राण्यांचं जेवणाचं भांडं स्वच्छ घ्या. पावसाळा वगैरे असेल तर उकळून थंड केलेलं पाणी द्या. आणि हे हॉस्टेलवाल्यांनी करणं गरजेचं आहे. नुसतं मी कूलर लावून ठेवलं आणि मी पंखा लावून ठेवला हे नाही. तर स्वच्छता प्रत्येक ऋतूमध्ये त्यांना स्वच्छता. मी माझ्याकडं, दीदी खोटं वाटेल, मी माझ्याकडे AC सुद्धा माझे हॉस्टेलच्या डॉगसाठी चालू असतात. तर हे सगळ्यांनीच जपायला पाहिजे. अगदी सोपं आहे हॉस्टेल चालवणं, खूप काही अवघड ह्याच्यात काहीच नाही. फक्त स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. तुमच्या हॉस्टेलमध्ये आल्यावर किंवा तुमच्या घरी आल्यावर डॉग्सच्या युरिनचा स्मेल मला आत्तापर्यंत कधीच आला नाही, जे की फॉर मी आय थिंक इट इज इम्पॉसिबल. कारण माणसांच्या युरिनपेक्षा डॉग्सची युरिनचा स्मेल उग्र असतो. आणि जर एखादा बाजूनी कोणी चाललं असेल तर त्यांना लक्षात नाही येणार की तुमच्याकडे डॉग आहे. आणि शक्यता बऱ्याचदा आपण म्हणतो की कंप्लेंट जी आपण म्हणतो आजूबाजूच्यांची किंवा यांची, कायम हेच असते की ज्यांच्याकडे डॉग्स आहे त्यांच्या घरातून वास येतो. पण तुमचं एकमेव मी असं एस्टॅब्लिशमेंट बघितली आत्तापर्यंत की जिथे स्मेल येत नाही. नेमकं तुमचं क्लिनिंगची प्रोसेस काय असते? मी म्हणतो ना, मी अगदी जुन्या पद्धतीनं सगळे कार्य करतो अजूनसुद्धा. माझ्या डॉगचे भांडे तर मी धुतो. आणि स्वच्छतेचं तुम्ही म्हणताय ना, तर ही स्वच्छता म्हणजे काय, मी वेगळं करत नाही. जुन्या काळातलं जे तुम्ही ब्लॅक फिनेल मिळायचं ते फिनेल आणतो. आणि ब्लिचिंगचं लिक्विड आहे माझ्याकडं, ते लिक्विड मी पाण्यामध्ये यूज करतो आणि त्याच्याने फरशी पुसतो. त्याने जर फरशी पुसली तर वासही येत नाही आणि माशाही होत नाहीत. आणि केल्या केल्या घाण काढतो. नाहीतर माझ्याकडं पिंजरा नसल्यामुळं, नाहीतर पिंजऱ्यात काय होतं, घाण तिथंच पडती. डॉगनी शी केली की तिथंच होते. नंतर मालकाला जेव्हा जमेल तेव्हा त्यांनी ते काढणार आणि साफ करणार. मी तसं करत नाही. मी वेळच्या वेळी धुतो, पुसतो आणि ब्लिचिंगच्या पाण्याने साफ करतो. एवढंच माझं काय म्हणतात इतरांपेक्षा वेगळं आहे. त्याच्यामुळे आय थिंक जी ओडर असतो, तो एक वास येतो, ब्लिचिंगमुळे मला वाटतं की ते अजिबात येत नाही, अजिबात येत नाही वास. आणि आय थिंक त्याच्या वेळच्या वेळी साफसफाई करणं गरजेचं आहे. म्हणजे आता झालंय लगेचच केली. आणि दीदी अजून एक लक्षात येत आहे, कुत्र्यांची सू केली किंवा माणसाच्या लहान लेकराची सू केली तरी एक सवय असते, त्याच्याने पुसायचं आणि ते कापड तसंच टाकायचं. तर तसं नाही, ते कापड 4 वेळा धुवा आणि त्याच्यानंतर फिनेलच्या पाण्यात बुडवा. नाही तर ते युरिनचंच घाणीचं कापड घेतलं आणि ते फिनेलच्या पाण्यात बुडवलं तर त्या फिनेलच्या पाण्याला सुद्धा ते युरिनचाच वास येतो. बरोबर. ते कापड स्वच्छ धुणं पण गरजेचं आहे. आणि स्वच्छता ही स्वतः करायला पाहिजे. माझा कामगार करतो किंवा मी माझा माणूस ठेवला आहे तशी स्वच्छता होत नाही. उंठावरनं शेळ्या राखणाऱ्यांनी कुत्रं पाळायचंच नाही असं माझं म्हणणं आहे. मी स्वतः माझ्याकडं काम करतो.
नाही, मी पाहिलं काकू आणि काका स्वतः करतात आणि स्वतः फिरवायलाही घेऊन जातात. बऱ्याचदा मी म्हटल्यासारखं मला आश्चर्य वाटतं की ॲट सच अ सिनियर एज कसं शक्य आहे, बट इट इज पॉसिबल गाईज, इट इज पॉसिबल. हे बघा, नक्कीच जमेल. ह्या मॅडम आता तुम्हाला दिसत आहेत का नाही मला अगदी माहिती गावरान नाही. नारळाचं नारळ पाहिजे म्हणतात ते. माझ्या पायाकडे त्यांनी नारळ टाकलाय. शी वॉन्ट्स दॅट नारळ. आता काय करायचं, तुमच्याबरोबर पॉडकास्ट करायचं का हिचं नारळ फेकायचं, तुम्हीच सांगायचं कमेंट सेक्शन मध्ये. नारळ जबड्याच्या वाढीसाठी आणि दात शुद्ध म्हणजे काय तोंडाचा वास जाण्यासाठी मी ह्यांना नारळ देतो. नारळाच्या झाडाचे नारळ पडतात आणि तेच नारळ हे खेळत असतात. मी दुसरं काहीही त्यांना विकत आणून कुठल्याही वस्तू देत नाही. अजून एक आवड आहे तुमची, जी की इथं बाजूबाजूला पण लोकांना दिसत. धन्यवाद. येस, तुम्हाला बोनसायची पण आवड आहे. हो, बोनसाय तुम्ही शिकलात का, तुम्हाला म्हणजे कधी बघितलं? आय थिंक बोनसाय कॉन्सेप्ट जॅपनीज का चायनीज आहे? चायनीज आहे, बरोबर. जपान आणि चायना या दोन्ही ठिकाणी बोन्सायचं आहे. पण चायनामधली विद्या आहे असं म्हणतात. माझ्याकडं साधारण 45 वर्षापूर्वीची झाडं आहेत की मला ही आवड म्हणताल ना, मला लहानपणापासून निसर्गात मी रमणारा माणूस होतो हे सांगितलं तर मला झाडांची आवड होती आणि मी कॅक्टस प्रेमी आहे. कॅक्टस हे झाड पण माझ्यासारखं आहे की ज्याला स्तुती आवडत नाही, चपलूसी आवडत नाही. तर अशा रीतीनं माझी झाडं आहेत की त्याला ना प्रेम लागत नाही. हां, तिखट खूप आहे. एखादी गोष्ट चुकली तर रागवून सांगायची तयारी असती. एक दोनदा समजावून सांगतो, लय तर मग चिडून जातो. हां, फक्त तुमचा श्वान चांगलं राहावं ही भावना. तर माझ्याकडं निवडुंगाचे भरपूरसे प्रकार आहेत की मला आवड त्या झाडाची होती आणि त्याचं एकच आहे की खूप मेंटेनन्स नाही आणि खूप सुंदर सुंदर फुलं येतात. तर आता त्याच्यात सुद्धा आहे की लोक म्हणतात की नाही काट्याची झाडं चांगली नाहीत, निवडून चांगलं नाही. माणूस हा स्वार्थी प्राणी आहे आणि तो काय करतो, आपल्या गरजेनुसार सगळं ठरवतो. कॅक्टस चांगलं नाही म्हणतो आणि ब्रह्मकमळाची पूजा करतो. ब्रह्मकमळ तुम्ही ज्याची पूजा करता ते ब्रह्मकमळ कॅक्टस व्हरायटी आहे. केदारनाथ वगैरेच्या हिमालयाच्या खाडीतलं ब्रह्मकमळ वेगळं. तुम्ही ज्याची ब्रह्मकमळ म्हणून पूजा करता, करेक्ट, ह्याला पण पांढरंच येतं. हां, मग संध्याकाळी उदबत्ती लावतील, आरती करतील, शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलवतील, असं त्याला सांभाळतात. माणूस म्हणतो ना, माशी पाण्यात पडली तर पाणी टाकून देतो आणि तुपात पडली तर माशी टाकून देतो, असं माझं सांगणं. कारण तुम्ही बघा, गुलाबाचा काटा चालतो आणि कॅक्टसचा काटा चालत नाही. ब्रह्मकमळ चालतं, ड्रॅगन फ्रूट चालतं, हां, आणि कॅक्टसचं झाड घरात चालत नाही. माझ्याकडे जवळजवळ 40 प्रकारचे कॅक्टस आहेत आणि मी आजही व्यवस्थित जिवंत आहे. हे काकांचेच कॅक्टस आहेत अवतीभोवती आपल्या. आणि माझ्याकडे कॅक्टससुद्धा 5-5 फुटाचे झालेले आहेत. काय नाही, अगदी मी कधीतरी त्या झाडांशी मी गप्पा मारतो, मला वेळ असेल तर. माझे झाडंसुद्धा माझ्यासारखे काय म्हणतात, समजदार म्हणतो मी, की त्यांना अपेक्षा नसती की बाबा आपला मालक बोलत नाही आहे वगैरे, पण माझे झाडंसुद्धा माझी काळजी घेतात आणि माझ्या जगण्यासाठी हे सगळे गरजेचे आहे. दीदी, जगताना तुम्ही निसर्गाकडे जर बघून जगलात ना, तुमच्या अपेक्षाच राहणार नाहीत. आज मी मरता मरता वाचलो. माझ्या तोंडावर 85 टाके आहेत. हा ॲक्सिडेंट होऊन फक्त 23 दिवस झाले. मला डॉगने बाईट केलं. पण एक म्हण आहे, पुढच्याच ठेच मागचा शहाणा. आजारी मी 21 दिवसात बरा झालो. मला शुगर आहे. तर मला तर सगळे म्हणत होते की तुमच्या जखमा लवकर भरणार नाहीत. तर माझ्या जखमा पहिल्या 8 दिवसातच भरल्या आणि 9व्या दिवशी माझे जवळपास 40 टाके काढलेत. तर हे मला फक्त निसर्गामुळं जमलं असंच मला वाटतं. नाही, योग्य बोलताय काका. तुमच्याबरोबर गप्पा मारताना वेळ कसा जातो खरंच कळत नाही. मला खात्री आहे की जे आमचे पॉप ॲक्टर्स आहेत, जे प्रेक्षक आहेत, त्यांनाही खूप मजा आली असेल काकांचे सगळे एक्सपिरियन्स ऐकताना. काकांकडे भयंकर अनुभव आहे. तेव्हा आपल्याला लक्षात येतं की कोणतरी आपल्याला सांगतंय. हे आपले जेनी आणि लुसी गार्डिंग करतायत, दाखवत आहेत की दे आर गोल्डन रिट्रीव्हर्स, पण ते गार्डिंगही करू शकतात. येस, तर असा आपला गप्पांचा वेळ झालेला आहे. तुम्हाला सगळ्यांना जर झाडं वगैरे पाहायची असतील किंवा हॉस्टेलला यायचं असेल ना, तर दीदीकडं माझा नंबर आहे. तुम्ही अवश्य संपर्क साधा आणि झाडं वगैरे बघायला या. मी म्हणत नाही माझ्याकडे हॉस्टेलला या. जर तुम्हाला निसर्गाची आवड असेल ना तर नक्कीच या. हां,
चला श्री स्वामी Yes, समर्थ. आणि मी ॲड्रेस माझ्या शॉपचा वगैरे ॲड्रेस तर मी टाकणारच आहे. काकांना भेटायचं असेल यू कॅन रीच मी आउट. मी सांगेन ते कुठे असतात. त्यांच्याकडे उत्तम झाडांचं म्हणजे मी तर प्रेमातच आहे. मी फुटेज पण शेअर करेन अखेरमध्ये व्हिडिओच्या. आय एम व्हेरी शुअर की तुम्हाला हा एपिसोड खूप आवडला असेल आणि यापुढे पण आपल्या भन्नाट एपिसोड येणार आहेत पॉप ॲक्ट्समध्ये. मी काकांचा खूप खूप आभार मानते की त्यांनी एवढ्या त्यांच्या व्यापामधून आपल्याला वेळ दिला आणि त्यांचे अनुभव शेअर केले. त्याच्यासाठी मी त्यांचा खूप धन्यवाद म्हणेन. आणि तुम्हाला जर आपला एपिसोड आवडला असेल तर ह्या एपिसोडला लाईक करून न करता जायचं नाही बरं का. आणि जर सबस्क्राईब केलं असेल ना गो अँड सबस्क्राईब गाईज. इट्स रूड नॉट टू. आणि काकाकडं वेळ नाही असं नाही, काकांकडं किती जरी कामं असलं तर तुमच्या सगळ्यांसाठी वेळ आहे. आणि कधीतरी गप्पा मारायला छान येत जावा, आम्हाला आनंद वाटेल. हां त्यांना सी यू इन नेक्स्ट एपिसोड. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.